आयुक्तांच्या तंबीनंतर शौकत पठाण यांनी 55 लाखांची थकबाकी भरली। भूमी मालमत्ता विभागाची 2 महिन्यात 2.25 कोटींची विक्रमी वसुली झाली। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार तसंच उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमी मालमत्ता विभागानं शहरभर धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे। महापालिकेचे गाळे, समाज मंदिरं, खुल्या जागा, उद्यानं आणि इतर मालमत्तांवरील थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथकं कार्यरत आहेत। महापालिकेची थकबाकी पूर्णपणे शून्यावर येईपर्यंत वसुली मोहीम थांबवायची नाही। जे गाळेधारक भाडं भरत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करून गाळे सील करा, असे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित विभागाला दिले आहेत। त्यानुसार गेल्या 2 महिन्यात 2.25 कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली। केवळ 2 दिवसात मिनी आणि मेजर शॉपिंग सेंटरमधील 15 गाळ्यांवर सीलची कारवाई करण्यात आली। दरम्यान MIMचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनीही महापालिकेची 55 लाख रुपयांची थकबाकी भरल्यानं या कारवाईची शहरात चांगली चर्चा रंगली आहे। गांधीनगर येथील इम्पिरियल गार्डन हे MIMचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांना 50% डेव्हलपमेंट आणि 50% व्यवसाय या तत्वावर महापालिकेकडून 3 वर्षांच्या करारावर देण्यात आला आहे। मात्र या गार्डनची तब्बल 55 लाख रुपयांची थकबाकी प्रलंबित होती। त्यामुळे भूमी मालमत्ता विभागानं त्यांना नोटीस बजावत थकबाकी तातडीनं भरण्याचे आदेश दिले होते। अन्यथा गार्डन सील करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला होता। या प्रकरणी शौकत पठाण यांनी MIMच्या शिष्टमंडळासह पालिका आयुक्तांची भेट घेतली होती। मात्र थकबाकीच्या मुद्द्यावर आयुक्तांनी कठोर भूमिका घेत प्रथम थकबाकी भरा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल अशी स्पष्ट तंबी दिल्याचं सांगितलं जातं। आयुक्तांच्या या कठोर भूमिकेनंतर अखेर शौकत पठाण यांनी 55 लाख रुपयांची संपूर्ण थकबाकी भरली। महापालिकेची वसुली मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असून थकीत भाडं आणि देणी असलेल्या गाळेधारकांनी कारवाईची वाट न पाहता थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन भूमी मालमत्ता विभागानं केलं आहे।